आता समजा जर तुम्ही नगरसेविका लोकांनी तुम्हाला पसंती दिली, तुमच्या मतदारांनी कौल तुमच्या बाजूने टाकला आणि प्रभाग 25 मध्ये शिवसेनेचा महिला चेहरा तुम्ही झालात, तर पहिली अशी काय कामं असतील, म्हणजे प्रायोरिटीवर कुठलं काम असेल जे तुम्ही तडीस न्याल किंवा पूर्णत्वास न्याल? तुम्ही जर बघितलं तर नगरसेवक या शब्दातच जे आहे नगर म्हणजे नळ, गटार आणि रस्ता. प्रामुख्य नगरसेवकाची कामं ही असतात. गृहिणींचं असतं की नळाचं पाणी त्यांना व्यवस्थित पाहिजे. तर तुम्ही माझ्या भागात बघितलं, पाणी येतं पण कमी दाबाने येतं. आणि गेल्या 9 वर्षात ज्या निवडणुका झालेल्या नाहीयेत आणि जे काही याच्या आधीचे राजकीय पक्ष होते ज्यांच्याकडे पदं होती, कोणत्याही जी राजकीय पदाची जी लोक आहेत ती सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहोचलेली नाहीयेत. त्या सगळ्या अडचणी मला आता जेव्हा मी गाठीभेटी घेते तेव्हा मला लोक सांगतायत. तर प्रामुख्याने नळाला पाणी कसं प्रेशरनी येईल आणि लोकांच्या समस्या पाण्याबाबतच्या कशा मला सोडवता येईल त्याचा मी प्रयत्न करेल. त्यानंतर तुम्ही म्हणताल की एक तरुण सुशिक्षित उमेदवार म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं या प्रभागातून. तुम्ही तरुण आणि सुशिक्षित उमेदवार म्हणून वेगळं असं काय देणार आहात तुमच्या तरुण मतदारांना? जर आपण बघितलं, सर्वसामान्य घरातल्या मुलांना शिक्षणासाठी खूप पैसा ओतावा लागतो आणि मग शिक्षण भेटतं. आणि जर घरच्या काही गोष्टींमुळे जर शिक्षण नाही घेता आलं तर मुलं एक वेगळ्या वळणाकडे जातात. आणि त्याच्यामुळे शिंदे साहेबांनी मुलींसाठी आणि काही युवकांसाठी सुद्धा खूप योजना आणलेल्या आहेत. युवकांपर्यंत मी त्या सगळ्या ज्या काही योजना आहेत त्या नेण्याचा प्रयत्न करेल. नमस्कार, पुणे मिररच्या आता पुणे बोलणार या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, पुणे महापालिकेच्या निवडणुका अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्यात. जनतेचा कौल कोणाला मिळतो यावर सर्वांचंच लक्ष आहे. पण अशामध्ये आपण उमेदवारांना भेटतोय, त्यांच्या विकास कामांची चर्चा करतोय. येत्या काळामध्ये जर ते आपले लोकप्रतिनिधी झाले तर त्यांच्या विकास कामांचं विजन काय असेल हेही जाणून घेतोय. आणि आता आपण आहोत प्रभाग क्रमांक 25 मध्ये. आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 25 मध्ये शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार असलेल्या अक्षता धुमाळ आहेत. तुमचं खूप खूप स्वागत या कार्यक्रमामध्ये. शिवसेनेची अधिकृत उमेदवारी मिळाली, शिवसेनेचा चेहरा आहात, महिला चेहरा आहात तुम्ही या प्रभागात. राजकारणात यावंसं का वाटलं तुम्हाला? सगळ्यात पहिलं तर राजकारणात येण्याचं कारण राजकारण आणि समाजकारण. जर समाजकारणाला राजकारणाची जोड असेल तर आपण लोकांचे प्रश्न खूप चांगल्या प्रकारे सोडू शकतो. माझा पक्ष हा सत्तेतला पक्ष आहे, त्यामुळे जर मी सत्तेतल्या पक्षासोबत उमेदवारी घेतली, मला पक्षाने उमेदवारी दिली सत्तेतल्या पक्षाने, आणि ही उमेदवारी घेऊन जर मी लढले तर नक्कीच मी सर्वसामान्यापर्यंत पोहोचू शकते. आणि त्यांचे जे प्रश्न आहेत, त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या खूप चांगल्या त्या सरकारपुढे मांडू शकते आणि त्याची अंमलबजावणी करू शकते. यासाठी मी हा पक्ष निवडला. आणि शिवसेना पक्षाचा जर बघितलं तुम्ही तर तळागाळापर्यंत शिंदे साहेबांचं काम आहे, म्हणून हा पक्ष मी निवडला आणि पक्षाने मला ही संधी दिली. त्यामुळे मी खरंच पक्षांचे आणि रवींद्र धंगेकर भाऊंचे खूप आभार मानते. एक तरुण सुशिक्षित उमेदवार म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं या प्रभागातून. या राजकारणामध्ये किंवा या महापालिकेच्या निवडणुकात तरुण उमेदवारांची संख्या जास्त आहे, तरुणाईला वाव दिला जातो, अशा प्रकारची चर्चा होते राजकीय पटलावर. तुम्ही तरुण आणि सुशिक्षित उमेदवार म्हणून वेगळं असं काय देणार आहात तुमच्या तरुण मतदारांना? आता जर आपण बघितलं ना, तरुण उमेदवार कशासाठी हवेत, तर तुम्ही बघताय की आजकालची जी तरुण पिढी आहे त्यांचा सगळ्यांचा जो कल आहे, तर साधारणतः जर आपण बघितलं, सर्वसामान्य घरातल्या मुलांना शिक्षणासाठी खूप पैसा ओतावा लागतो आणि मग शिक्षण भेटतं. आणि जर घरच्या काही गोष्टींमुळे जर शिक्षण नाही घेता आलं तर मुलं एक वेगळ्या वळणाकडे जातात. आणि त्याच्यामुळे शिंदे साहेबांनी मुलींसाठी आणि काही युवकांसाठी सुद्धा खूप योजना आणलेल्या आहेत. शिक्षणासाठी असतील किंवा त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी असतील, त्यांच्या रोजगारासाठी असतील. तर या तळागाळातल्या सर्वसामान्य युवकांपर्यंत मी त्या सगळ्या ज्या काही योजना आहेत त्या नेण्याचा प्रयत्न करेल. आणि नक्कीच युवकांना आणि माझ्यासारख्या स्त्रियांना पुढे नेण्याचा प्रयत्न करेल आणि सगळ्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. म्हणून मी एक तरुण युवती म्हणून या राजकारणात उतरलेली आहे आणि त्याचा फायदा मी नक्कीच तरुण लोकांना करून देणार आहे. आता समजा जर तुम्ही नगरसेविका लोकांनी तुम्हाला पसंती दिली, तुमच्या मतदारांनी कौल तुमच्या बाजूने टाकला आणि प्रभाग 25 मध्ये शिवसेनेचा महिला चेहरा तुम्ही झालात,
तर पहिली अशी काय कामं असतील, म्हणजे प्रायोरिटीवर कुठलं काम असेल जे तुम्ही तडीस न्याल किंवा पूर्णत्वास न्याल? तुम्ही जर बघितलं तर नगरसेवक या शब्दातच जे आहे नगर, नगर म्हणजे नळ, गटार आणि रस्ता, प्रामुख्य नगरसेवकाची कामं ही असतात. जर तुम्ही बघितलं तर महिला ज्या आहेत घरामध्ये, जवळजवळ पुण्यातल्या 60 ते 70% महिला घरातच असतात आणि त्यांचं सगळ्यात मोठं गृहिणींचं असतं की नळाचं पाणी त्यांना व्यवस्थित पाहिजे. तर तुम्ही माझ्या भागात बघितलं, पाणी येतं पण कमी दाबाने येतं आणि गेल्या 9 वर्षात ज्या निवडणुका झालेल्या नाहीयेत आणि जे काही याच्या आधीचे राजकीय पक्ष होते ज्यांच्याकडे पदं होती, कोणत्याही जे राजकीय पदाची जी लोक आहेत ती सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहोचलेली नाहीयेत. त्या सगळ्या अडचणी मला आता जेव्हा मी गाठीभेटी घेते तेव्हा मला लोक सांगतायत. तर प्रामुख्याने नळाला पाणी कसं प्रेशरनी येईल आणि लोकांच्या समस्या पाण्याबाबतच्या कशा मला सोडवता येईल त्याचा मी प्रयत्न करेल. त्यानंतर तुम्ही म्हणताल की गटार, नाळे जर बघितले तर पुण्यातल्या लहान लहान रस्ते आहेत, पुण्यामध्ये गल्लीबोळं आहेत आणि त्याच्यामध्ये भरपूर गटारांची कामं अडकलेली आहेत. पावसाचं पाणी अडकतं, घराघरामध्ये पावसाचं पाणी जातं आणि पुण्यातल्या भरपूर म्हणजे पुण्यात बघितलं तर वाडे खूप आहेत आणि जुन्या बिल्डिंगी, जुन्या इमारती खूप आहेत. आता आजकाल झालेल्या रस्त्यांमुळे इमारती खाली गेलेल्या आहेत. इमारतींचे जे काही ग्राउंड आहेत, तळघरं आहेत ती खाली गेली, त्याच्यामध्ये पाणी साठतं. पाणी साठल्यानंतर कोणतंही महानगरपालिकेची लोक येत नाहीत किंवा त्याची दुर्गंधी काढत नाही. त्याच्यामुळे डास, डेंग्यू यांसारख्या आजारांना प्रभागामध्ये खूप सोसायट्या सामोऱ्या जातात. त्याच्याकडे माझं लक्ष असेल. आणि जर तुम्ही पुण्यातला बघितला, मध्यवर्ती भाग आहे, जर रस्ते बघितले तुम्ही तर एकेरी वाहतूक, दुहेरी वाहतूक याचा खूप मोठा प्रश्न आहे इथे पुण्यामध्ये. आणि माझ्या भागामध्ये मी ज्येष्ठ नागरिकांना तेव्हा भेटते तेव्हा मला म्हणतात, ताई तुम्ही प्रचार करत आलात ना आमच्याकडे, तुम्ही बघितलं का खालून येताना एकेरी वाहतुकी तरी दुहेरी वाहतूक होतीये. आम्हाला वयस्कर लोकांना बागेमध्ये जाताना किंवा येताना ह्या दुहेरी वाहतूकला सामोरं जावं लागतंय. आमच्या रोडला जवळजवळ ऍक्सिडेंटचं प्रमाण खूप आहे, ज्येष्ठ नागरिकांना त्याचा खूप त्रास आहे. तर या एकेरी वाहतूक आणि दुहेरी वाहतूकवरती माझा कल असणार आहे की कसं ट्रॅफिक मुक्त पुणे करता येईल आणि जास्तीत जास्त वाहनतळ कसे पुण्यात करता येतील. वाहनतळ आहेत, 4 व्हीलर वाहनतळ आहे, 2 व्हीलर वाहनतळ आहेत, पण लोकांना वाहनतळापर्यंत पोहोचण्याचा कंटाळा येतो आणि लोक रोडला वाहनं लावतायत आणि त्याचा स्थानिक नागरिकांना त्रास होतोय. तर मी याच्यावरती काय उपाययोजना करता येईल याच्याकडे नक्कीच लक्ष देईल. काही 7-8 उपक्रमाबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल जे तुम्ही राजकीय कार्यकाळात केलेले आहे. तुमचं कौटुंबिक पार्श्वभूमी पण राजकारणातली आहे, पती देखील ऍक्टिव्ह असतात, तर आम्हाला आवडेल ते ऐकायला. नाही, जर तुम्ही बघितलं तर राजकीय पार्श्वभूमी माझ्या कुटुंबात नाहीये. माझे पती समाजकारण करतात. आम्ही राजकारणात उतरलो, आम्ही एखाद्या पक्षाचं काम केलं, पण आम्ही समाजातील स्थानिक लोकांपर्यंत खूप पोहोचलो. आमचं समाजकारण जास्त आहे. कुठलंही मोठं पद राजकारणाचं आमच्या घरात कोणाकडेही नाहीये. पहिली वाटचाल आमच्या घराची मी पहिली सून असेल की जी राजकारणामध्ये पहिली उमेदवारी मला मिळालेली आहे. त्यामुळे घरातल्यांचा सगळ्यांचा कल आहे की आपण समाजकारण खूप करायचं आणि आपण लोकांपर्यंत राजकारणात थ्रू पोहोचायचं, म्हणून आम्ही खरं राजकारणात उतरलो आहोत. आणि माझं जर विजन तुम्ही बघितलं तर या भागातल्या महिलांसाठी, युवकांसाठी जे काही सरकारी योजना येतात त्या तळागाळापर्यंत पोहोचत नाही. कारण मी सर्वसामान्य घरातली स्त्री आहे, त्यामुळे मला माहिती आहे. माझा आजूबाजूच्या लोकांशी माझा जेव्हा संवाद होतो, लाडकी बहीण योजना जर बघितली ना तर आम्ही लाडक्या बहीण योजनेच्या जवळजवळ आमच्या प्रभागातले 3 ते 3.5 हजार लोकांचे फॉर्म भरून घेतले लाडक्या बहिणीचे. ही योजना आम्ही पोहोचवली म्हणून लोकांपर्यंत पोहोचली. आणि शिंदे साहेबांचं जर तुम्ही काम बघितलं लाडक्या बहिणीचं, तर ह्याचा प्रसार खूप झाला म्हणून लाडकी बहीण खूप प्रसिद्ध झाली आणि लाडकी बहीण आज घराघरापर्यंत पोहोचली. या लाडक्या बहिणींसारखे अनेक उपक्रम सरकारने आणलेत, पण ते तळागाळापर्यंत पोहोचलेले नाहीयेत. तर मी जर महानगरपालिकेत गेले तर महानगरपालिकेसाठी आणि माझ्या प्रभागासाठी जे काही उपक्रम येतील, सर्वप्रथम नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा माझा सर्वात जास्त कल असेल. सर्वसामान्यांपर्यंत कुठली संधी सरकारने आणली आहे आणि त्याचं सोनं करता येईल याच्याकडे माझं जास्त कल असेल. माझ्या मिस्टरांचं काम जर तुम्ही बघितलं तर गेले 14 वर्ष ते राजकारणात, समाजकारणात आहेत. त्यांचं समाजकारण जर बघितलं तर आता काही दिवसांपूर्वी त्यांनी एक आंदोलन केलं होतं शिक्षकांचं वेतन मिळवून देण्यासाठी. रिटायर शिक्षक होते, त्यांचं वेतन जवळजवळ 3 वर्ष अडकलं होतं. त्यांनी त्याचं आंदोलन केलं आणि त्या 40 शिक्षकांना त्यांचं पुनर्वेतन त्यांना मिळालं. त्याच्यामुळे त्यांनी त्यांचे खूप आभार मानले. म्हणजे जर ही न्यूज जर बघितली तर तुम्ही पूर्ण न्यूज चॅनलवरती झळकत होती. त्याचबरोबर काही फायनान्स कंपन्या असतात,
फायनान्स कंपन्या लोन देतात आणि नंतर नागरिकांना खूप त्रास देतात. व्याजाच्या स्वरूपात मदत करतात ते, पण जो त्रास देतात तो भयंकर असतो. नागरिकांना मदत मिळते, पण काही कारणांसह जर फायनान्स कंपन्यांचे नाही थकबाकी करता आली तर तो त्रास खूप होतो. त्याच्यासाठी त्यांनी आंदोलन केलं होतं, त्याच्यातही त्यांना पाठिंबा मिळाला होता. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर अनाथ आश्रमांसाठी पण त्यांनी खूप मदत केलेली या भागातनं. दहीहंडी सारखा उत्सव दरवर्षी सरकार ग्रुपच्या थ्रू दहीहंडी उत्सव आप्पाबळवंत चौकात ते भरवतात. त्याच्यातनं अनाथ आश्रमांना आम्ही अन्नधान्य देतो. हा एक नवीन उपक्रम आम्ही दरवर्षी करत असतो ह्या भागातून. त्याच्यानंतर शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप असेल, हे भरपूर उपक्रम त्यांनी घेतलेले आहेत. त्यानंतर जर तुम्ही बघितलं, मनसेमध्ये माझे मिस्टर होते याच्या आधी. मनसे या पक्षातनं कुंटणखाणातल्या लेडीज ज्या आहेत त्यांना सोडवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणजे ह्याची पेपर बातमी सुद्धा झळकली होती पेपरमध्ये आणि त्याची दखल सुद्धा मीडियाने घेतली होती. तर त्याचेही आमच्याकडे भरपूर कात्रणं आहेत. आम्ही त्या लोकांना सुद्धा आम्ही मदत केलेली आहे. म्हणजे माझ्या प्रभागातही तो प्रभाग मोडतो, तर त्या महिलांसाठी माझ्या मिस्टरांनी मदत केलेली आहे आणि त्या सगळ्या विचारावरती उतरून मी राजकारणात उतरलेली आहे. एक महिला म्हणून पुढे येत आहे तुम्ही, महिला सक्षमीकरणावर सबलीकरणावर कसं काम करणार आहात येत्या काळात? महिला सबलीकरण आणि महिला सक्षमीकरण जर बघितलं ना तुम्ही, तर महिला सक्षमीकरणासाठी महिलांना लघु उद्योग किंवा त्यांना नवीन काहीतरी शिकण्याचे जर आपण प्रकल्प चालू केले प्रभागात, तर महिला कनेक्ट होणार आहेत आपल्यापर्यंत. आणि प्लस ते जे उपक्रम आपण राबवले तर महिलांना एक संधी मिळणार आहे घरातून काहीतरी करण्याची आणि कमवण्याची सुद्धा. म्हणजे आजकालचं जर तुम्ही बघितलं, ही जी महागाई झाली आहे ह्याच्यामध्ये घरामध्ये महिला आणि पुरुष जर दोघांची एकमेकांना सांगड असेल तर त्यांचा संसार खूप सुखाने होऊ शकतो. कारण मी सर्वसामान्य घरातली आहे, मला सुद्धा माहिती आहे, मी सुद्धा नोकरी करता करता समाजकारण आणि या राजकारणात पडलेली आहे. तर माझ्यासारख्या अशाच अनेक महिलांना स्वतःचं काहीतरी करता यावं यासाठी माझा नक्की प्रयत्न असेल आणि मी महिलांसाठी वेगवेगळे प्रशिक्षण द्यायचा प्रयत्न करेल आणि त्याच्या माध्यमातून त्यांना रोजगार कसा निर्माण करून देता येईल याच्याकडे माझा भर राहील. जर तुम्हाला नगरसेविका म्हणून निवडून दिलं तर कामाची पद्धत कशी असेल? तुमच्या म्हणजे आता स्थानिक लोकप्रतिनिधी असतील किंवा गेल्या काळातील प्रतिनिधी असतील, त्यांच्यावर अनेक टीका झाल्या, त्यांच्या कामावरती अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाली. मग तुमचं काम कशा पद्धतीने चालेल? माझा जर प्रभाग तुम्ही बघितला ना, सदाशिव पेठ, शनिवार पेठ, म्हणजे मी आता प्रभागात फिरतीये. माझा प्रभाग खूप मोठा आहे. म्हणजे शनिवार वाड्यापासून ते स्वारगेट पर्यंतचा माझा प्रभाग आहे आणि इथून टिळक रोड पर्यंतचा माझा प्रभाग आहे. तर माझा पूर्ण आता निवडणुकीमध्ये फिरतानाचा पूर्ण माझा विचार आहे, माझं विजन आहे की मला प्रत्येक प्रभागामध्ये दर 2 दिवसाला माझी व्हिजिट असणार आहे. प्रत्येक सोसायटीमध्ये, प्रत्येक मंडळामध्ये कोणाचे काय प्रश्न आहेत, कोणाला काय अडचणी आहेत. तर माझं असं आहे की मी कुठलंही ऑफिस टाकून तिथं न बसता मला स्वतःला कसं त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल आणि त्यांचे प्रश्न कसे मांडता येतील सरकार पुढे आणि महानगरपालिकेत आणि त्यांचे प्रश्न कसे सोडवता येतील याच्याकडे माझं जास्त लक्ष असणार आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं, जर मी माझ्या प्रत्येक प्रचारामध्ये आहे घराणेशाही विरुद्ध लोकशाही, तर मी लोकांमध्ये जाऊन काम करायचंय. माझ्याकडे कुठली घराणेशाही नाहीये, मी कुठलाही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेली मुलगी नाहीये. मी सर्वसामान्य घरातली मुलगी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न कसे सोडवायचेत आणि मी नगरसेवक झाल्यावर सर्वसामान्यांमध्ये जाऊन प्रश्न सोडवणार आहेत याची मी सर्व लोकांना शाश्वती देते आणि मी तुमच्यापर्यंत, तुम्ही जर मला ही संधी दिली तर मी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. आणि जर तुम्ही बघितलं, जर याच्या आधी 9 वर्ष निवडणूक झालेली नाही, पण 9 वर्ष आधी ज्यांची सत्ता होती तर या पुण्यामध्ये भरपूर प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. मग तुम्ही बघताल की खूप योजना पुण्यामध्ये आल्या पण कुठलंही डेव्हलपमेंट झालेलं नाहीये. रस्त्यांची कामं केलेली आहेत पण लोकांचे प्रश्न कुठलेही सुटलेले नाहीयेत. दाखवतात आम्ही कामं करतो पण लोकांपर्यंत कुठलंही काम आजपर्यंत पोहोचलेलं नाहीये. तर भ्रष्टाचार मुक्त माझा प्रभाग आणि माझ्या प्रभागातल्या लोकांना कसं, सर्वसामान्य लोकांना मला मदत करता येईल याच्याकडे माझा कल राहील. ओके. काय आव्हान असेल पुणे मिरर आणि सिविक मिररच्या माध्यमातून तुमच्या प्रभागातल्या मतदारांना आणि नागरिकांना? माझं आव्हान एवढंच असेल की मी सर्वसामान्य घरातली मुलगी आहे, या प्रभागाची सून आहे आणि या प्रभागामध्ये माझे मिस्टर गेले 14 वर्ष लोकसेवा आणि समाजसेवा करतायत. तर या सर्वसामान्य घरातल्या स्त्रीला जर तुम्ही एक तुमचा मतदानाचा अधिकार दिलात आणि तुमचं मत जर माझ्यापर्यंत तुम्ही दिलत
तर नक्कीच तुमच्यापर्यंत मी तळागाळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल आणि या प्रभागाला एक नवीन इतिहास घडून द्यायचा प्रयत्न मी करेल आणि तुमच्या सगळ्या सुखदुःखात मी कायम सोबत असेल. त्यामुळे मला नक्कीच तुम्ही एक संधी द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करते.